जंबूमाल्याने हलदुली पेरिली गो, तवा ती हलदुली लावणी लावली गो, तवा ती हलदुली पिकली गो, तवा ती हलदुली पाट्याने भरली गो. तशा हल्दीची धवला गाणाऱ्या धवलारणीची आगरीकोळी लग्नात मोठे महत्त्व आहे. मात्र समाजाचा सर्वांगीण विकास होत असताना धवलारणीची सांस्कृतिक परंपरा लोप पावण्याची भीती अभ्यासकांकडून व्यक्त होत आहे. फक्त नवी मुंबई, ठाणे, मुंबई या शहरी भागातच नव्हे तर भिवंडी, कल्याण, पनवेल, उरण या ग्रामीण भागातही लग्नविधीसाठी धवलारणीसाठी खूप धावपळ करावी लागत आहे. आगरी कोळी समाजात पूर्वी 5 दिवस साजरे होणारे लग्न आता 3 दिवसात धूमधडाक्यात साजरे केले जाते. या दिवशी वेगवेगळ्या प्रकारे पारंपरिक विधी केल्या जातात. त्यात भिंती दांबडणे, हळद, उंबरवेळ बांधणे, चौक बसवणे, भात कुटणे, काकण बांधणे, नाणे अशा विविध विधी केल्या जातात. या सर्व विधी धवलारीण धवलागीत गाऊन करून घेते. बदलत्या युगात नव्या धवलारीण तयार होत नसल्याने समाजात त्यांची वानवा आहे. धवलारणीची पारंपरिक वेशभूषा, इतक्या गाण्यांचे पाठांतर, छातील धवला सहज उपलब्ध न होणे, बिदागी ठरलेली नसणे, फक्त लग्न सराईत काम उपलब्ध आदी कारणांमुळे धवलारणीची संख्या कमी होत चालली आहे, असे अभ्यासकांचे मत आहे. धवलगीत म्हणजे काय तर धार्मिक व पारंपरिक विधी करून घेणारी महिला म्हणजे धवलारीण. ती धवलगीत म्हणजे ईश्वराची स्तुती गीते गाते. प्रत्येक विधीसाठी वेगवेगळे गीत असते. असे अंदाजे 100हून अधिक धवले गीत आहेत. विधीची माहिती उलगडीत केली जाते. मामा ना बरे लवकर लवकर या. काकांते त्याच्या बाजा यातला मागे वरे काकण बांधोराय हो डाया तलवार वाला. चला उभे राहा. दोघीकडे बघा, दोघीकडे बघा. हात इकडे बघा. उत्तम आम्हाला बोला इकडे बघ. बोला उत्तम. महिमाबाई गजानन मस्के. तुमचं गाव कोणता? इतिहास. किती वर्षापासून तुम्ही धावला आता? 40 वर्ष होती. 40 वर्ष. मग पहिलेला जुनेपणी लग्न किती दिवसाची असायची? पहिले किती दिवसाची लग्न असायची जुने तुमच्या राज्यामध्ये? 5 दिवस असायची. आणि आता? आता 3 दिवसांनी. आणि काही लोक आता 1 दिवसाच लग्न करायला लागली. आता 1 दिवसावर लग्न आला. आता 1 दिवसात करायला लागली. मग संस्कृती लोप पावलीसारखा झाला आता. मग आता तुम्ही आहात समजा आता चालते तरी आहे धवला, तुमचे नंतर धवलारे होतील का नाही? कसा काय होतील का? त्याच्या धवलाऱ्या कच्च्या आहे. आता होईल टाकून नाही तशा.